जगदीश म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वाला बहादूर करेश म्हात्रे यांची देखील उपस्थिती या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच नितीन गुलवी साहेब यांची उपस्थिती झालेली आहे या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर शरद म्हात्रे साहेबांची देखील इथे उपस्थिती, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे। तसेच एनजे डीजे नरेश जोशी यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। इथे पाहतोय आपण ऑन साइडला स्ट्रोक खेळलेले आहेत, त्याच्यावर आपण पाहतोय की धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे। अध्यक्ष साहेबांच्या सूचनेनुसार अनाउन्समेंट केली जाते। या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकामध्ये प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू इज अ कंपल्सरी। लक्षात घ्यायचे, ज्या संघाचा 12वा खेळाडू नाही आहे त्या संघाला पॅनलाइज केला जाईल। या अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून सूचना आलेल्या आहेत, कारण की स्कोर कार्ड परफेक्टली अपडेट केला जात आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील स्कोर कार्ड जो आहे अपडेट केला जात आहे, म्हणून प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू तुम्ही पाठवून द्यायचे। डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला येताना पाहायला मिळते। क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे। धाव संख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा इथे लागलेल्या आहेत। तसेच या व्यासपीठावर आपण पाहतोय वेल काढून आज या स्पर्धेची शोभा वाढवताना मनसेचे शहर अध्यक्ष सन्माननीय मनोज गुलवी साहेब नक्कीच आपली रजा घेत आहेत कामानिमित्ताने। आपण आलात या कार्यक्रमाला, धन्यवाद साहेब। एका बाजूला क्रिकेट, सर्वांना हवं असणारा क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे मित्रांनो। असं ही फ्रंट लाईट मध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूची तयारी असतो आणि ती खेळाडूची तयारी तुम्हाला पाहायला मिळते। मित्रांनो, गोलंदाजीमध्ये बंटी आलाय, पण बंटीला हा ग्राउंड चांगला ठाऊक आहे। बंटीचे रेकॉर्ड्स या मैदानावरील खूप मोठे आहेत। एक काल जयदुर्गा संघासाठी देखील खेळलेला हा खेळाडू आहे आणि अल्पेश चौधरी नो डाऊट घरचं मैदान म्हटलं तर की वावगं ठरणार नाही आहे। अल्पेश चौधरीचं या मैदानावर अनेक वेळा आपण सराव देखील बघितलेला आहे, परफॉर्मन्स देखील बघितलेला आहे। मग आता किरणची साथ नक्कीच असणं फार महत्त्वाचे असेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये, कारण की पहिला सामना खेळत आहेत स्वराज्य कशेल आणि सोनादेवी टेमघर। गोलंदाजीमध्ये बंटी फ्रंट लाईन गोलंदाजीमध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकाचा षटक टाकत आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी आर के पाटील स्टॅन इन कडून पहिला चेंडू टाकला जात आहे। पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी, लॉंग ऑनला शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत, मात्र चेंडू पाहत आहे 1-2 का 4 मिस फिल्डिंग, चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार। थोडीशी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली, चेंडूची वाट बघत राहिली आणि चेंडूने वाट लावली असं म्हणूया आपण। चेंडू बाजूने निघून गेला होता। 1-2 का 4 असं म्हटलं होतं क्रिकेटमध्ये। बंटीचं चौकाराने वेलकम केलंय फलंदाजाने। दुसरा चेंडू मोठा पटका खेळलाय लॉंग ऑफला, पुन्हा एकदा पाहतोय की बॅकअपला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत चेंडू पर्यंत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न। अल्पेशने बघितलं की चेंडू अगदी बरोबर रीते आलेला आहे म्हणून पुढे थोडेसे गेले, मग पुन्हा एकदा सुखरूप आपल्या वॉकिंग गिज मध्ये पोहोचलेले आहेत। एक चांगली धावसंख्या उभारली आहे सध्याच्या घडीला, 16 धावा। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। पुढच्या 2 टीमने टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे। जय हनुमान सरवली आणि गंगामाता गुंदवली सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत, चेंडूला अडवलाय, चेंडूला फायनली स्टॉप केलं मैदानामध्ये। स्ट्रोक चांगला, धावा फक्त एकच धाव मिळेल। अतिशय सुंदर असा हा विंगम दृश्य पाहायला मिळतंय। फ्रंट लाईट मध्ये जेव्हा खेळ होतो तेव्हा प्रत्येक खेळाडूचं 100% असणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असे असतात की ती विश्वासू असतात आणि प्रत्येकाचा विश्वास मैदानामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे। अल्पेश चौधरी स्ट्रायकिंगवर फार मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मधील एक लिजेंडरी क्रिकेटची, मात्र बंटी समोर आहे। मोठा फटका खेळलाय
नावाची छाप सोडली आहे अल्पेश चौधरीने मैदानाच्या आतमध्ये षटकाराने केले आगाज. मैदानाच्या आतमध्ये थांबवणं थोडंसं कटिंग देखील होईल कशिली संघाला. मात्र बंटी आहे समोर. चौकाराने सुरुवात बंटीची झाली होती मात्र त्यानंतर कमबॅक देखील झाला होता. मात्र आता इथे अल्पेशने सुरुवात केली आहे. त्याला थांबवायचं असेल तर तुला यॉर्कर ब्रह्मास्त्राचाच वापर करावा लागेल. षटकाराने धावफलकावर 23 धावा 23 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. मॅचचा चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहेत आमचे ओलेंटर 7 सेवक. आपण चेंडूचा ताबा घ्यायचा. चेंडू जसं मैदानाच्या बाहेर जाईल तसं चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचं आहे. आणि असंही आमच्या गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बादवा टेमगरपाडा एक ऐतिहासिक मैदान आहे. आमचे ओलेंटर जे आहेत 7 सेवक जे आहेत ते नेहमी चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकत असतात. त्यांचा आम्ही खऱ्या अर्थाने अध्यक्ष साहेबांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. असं तुमचं प्रेम असू द्या. येत्या 4 दिवस तुमचं देखील संघर्ष खूप चांगला असेल या स्पर्धेमध्ये. मोठा पटका खेळलाय समोर शतरक्षक आहे पाहत राहील कारण की चेंडू चाललाय 1 बाउन्स. प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चौकार. बंटीवर हल्ला बोल केला जात आहे अल्पेश चौधरीच्या माध्यमातून. सुंदर असा हा फटका पुन्हा एकदा खबर दिशेने चेंडू चाललाय. अजून एक क्लासिकल चौका अल्पेश चौधरीच्या बॅटमधून. स्पर्धेला तब्बल 51,000 रुपयाची देणगी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचा आजचा हा पहिला दिवस अध्यक्ष चषकाचा आपण पाहतोय आणि सुरुवातीला साहेबांनी इतका मोठा डोनेशन या स्पर्धेला दिलेला आहे. धन्यवाद. आणि अजूनही येणाऱ्या 4 दिवसामध्ये सर्व भिवंडीकरांचा असलेला प्रेम आहे मनोहर जोशी साहेबांवर आणि तो पाहायला मिळत आहे. अगदी उद्घाटक पाहुणे मोठ्या संख्येने ते उपस्थित झाले होते. नाही आपण उल्लेख केलेला आहे टेमगर टीम अल्पेश चौधरी लक्षात घ्यायचं आपला 12वा खेळाडू अजूनही पोहोचलेला नाहीये. अपोजिट टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि असंही या स्पर्धेचे पारितोषिक फार मोठे आहेत लक्षात घ्या. आणि ज्या खेळाडूचं परफॉर्मन्स चांगला होईल त्या खेळाडूचं नाव जर स्कोर कार्डमध्ये नसेल मग तुम्ही पारितोषिकासाठी आमच्यापर्यंत येऊ नका. स्कोररला टॉर्चर करू नका. आपण लक्षात घ्यायचं आपण. धन्यवाद साहेब आपण आलात या कार्यक्रमामध्ये. भरत पाटील साहेब असतील महेशजी पाटील साहेब असतील सर्वांची उपस्थिती मौल्यवान या स्पर्धेकरिता. आपण वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली. आम्ही आयोजक कमिटी जोशी फाउंडेशन जोशी 11 A आणि B संघाच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. अध्यक्ष चषकापासून या सूचना ज्या आहेत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय की जेव्हा खेळाला सुरुवात होते तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी असणं फार महत्त्वाचं आहे. चला अल्पेश खेळाला सुरुवात करा आपण. गोलंदाज निलेश आलेला आहे. तिसरा षटक टाकण्याची तयारी करते. कमबॅक होईल का इथे पाहूया आपण. संदेश ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेलाय. स्विंगिंग यॉर्करचा चेंडू पाहतोय. संपन्न होण्यामागे खऱ्या अर्थानं मान्य श्री भरतजी पाटील साहेबांचा फार मोलाचं सहकार्य आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडे तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 51,000 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. 51,000 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला या स्पर्धेसाठी आलेलं आहे. धन्यवाद साहेब. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तीच चुकी फलंदाजाची पाहतोय. वारंवार नक्कीच बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचं
पाहतोय की रूपांतर डॉट चेंडू पाहतोय आपण. निलेश चांगली गोलंदाजी करताना ज्ञानेश्वर चिकणे 31 धावा झालेल्या धावफलकावर. कॉम्बॉक्स मध्ये यायचं ज्ञानेश्वर चिकणे. गोलंदाजीसाठी तयारी करताना निलेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय की चेंडूला खेळला गेलाय पॉइंट मध्ये आणि तिथे पहा पुन्हा एकदा चुकी पाहतोय आपण. आजच्या या रजनीमधील दुसरा चौकार असा सुटलेला आहे. स्वराज्य कशिले टीम संघाच्या माध्यमातून हे धावा ज्या आहेत ज्या प्रकारे बनत आहेत त्या बनवायच्या देखील आहेत तुम्हाला. धन्यवाद डीजे, आपला देखील खूप चांगला साथ आहे या स्पर्धेला. उल्लेख करत असताना थोडंसं आम्हाला देखील वेळ द्या आपण, कारण की दुसरा सामना आहे, माहिती पोचणं फार महत्त्वाचं आहे. निलेश पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा आता रनची संधी. आता इथून परतीचा प्रवास करावा लागेल मात्र चुकीच्या दिशेने थ्रो. त्याचं कारण सुखरूप फलंदाज पाहतोय आपण किरणच्या बॅटमधून आता जर विचार केला आपण तर 9 धावा आलेल्या आहेत, 10 धावा आलेल्या आहेत आणि तब्बल 8 चेंडू खेळलेले आहेत, 12 धावा बनवलेत. आणि मात्र आता इथे काय घडलं पाहूया आपण. बॅटची एज अँड गॉन विकेट. कम ऑन डीजे. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय भादवड टेमगरपाडा ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा यावर्षी आपण पाहतोय की खेळताना, कारण की भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, अनुभव भरपूर आहे या मैदानाचं देखील, सातत्याने खेळत आलेले हे खेळाडू आहेत. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी निलीची पाहतोय आपण. चला टॉससाठी जय हनुमान सरुली टीमचे कॅप्टन आणि गंगामाता गोंदवली, चला 2 टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, कारण की इथून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इज कंपल्सरी, लक्षात घ्या. जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल, लक्षात घ्यायचं आपण. सरवली आणि गुंदवली 2 टीम कॅप्टन पोहोचायचे आपण. निलेश, सचिन पवारचा हा मोठा स्ट्रोक मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे, मात्र 1 बाउन्स येणार हा चौकार. सचिन पवारने खोललाय, चौकाराने खाता. डीजे उल्लेख केला आपण की गुंदवली आणि सरवली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये अजूनही पोहोचलेले नाही आहेत. रिपोर्टिंग करायचं आहे आपण. हॅलो. चला गुंदवली आणि सरवली टीमचे कॅप्टन विना विलंब आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सरवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. एका षटकाचा खेळ बाकी आहे, अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथून मी म्हणेल की 10 ते 15 धावा एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो, मात्र अल्पेश आणि सचिनला माहिती आहे या मैदानावर कोणता टार्गेट सेट नाही आहे आणि सेफही नाही आहे, कारण की तुम्ही तितक्या धावा बनवा तितक्या अधिकच असणार आहेत. धावा झालेल्या आहेत 39 धावा, 13ची सरासरी गाठत आहे. आपण बघितलंच आहे मित्रांनो, इथे 80 धावा 110 धावा देखील चेस होताना बघितलेले या मैदानावर. गोलंदाज तयारीमध्ये सर्वेश, पहिला चेंडू टाकताना पाहतोय आपण. पहिला चेंडू वाईट यॉर्करचा, सुरुवात तर चांगली केली आहे, मात्र रनआउटची संधी आहे. सचिन पवार नक्की डेंजरकडे गेले होते, मात्र माघार पडताना आपण पाहतोय. धाव झाली असती, सचिन पवारला माहिती आहे. सर्वेशाचा पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्करची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे आणि आर्म ऍक्शन देखील खूप चांगली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, अधिक बाउन्स देखील आहे गोलंदाजाकडे. अल्पेश तयारी करताना इथून धावा येणं फार महत्वाचं आहे. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचं. सर्वेश एक्सप्रेस गोलंदाज, आर के पाटील स्टॅन इन कडून गोलंदाज. शॉर्ट बॉल, चुकीचा चेंडू, पनिशमेंट मिळत आहे. आमच्या मातोश्री गुलाब मदन नाईक आईनं सलामी देणारा हा चौकार पाहतोय अल्पेशच्या बॅटमधून.
जाणलं जातं मित्रांनो अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी. आणि डायमंड असं म्हटलं जाते की रात्रीच्या क्षेत्रामध्ये चमकताना मैदानामध्ये 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये इथून मी म्हणेल गोलंदाजाला कमबॅक करावाच लागेल आणि एखादी विकेट अल्पेशची विकेट घेणं फार महत्त्वाचं असेल. 50च्या आतमध्ये जर थांबवायचं असेल तर. सर्वेश पुढचा चेंडू टाकताना स्लॉगवर हानामरीचा हा षटक आहे. सुरुवात चांगली झाली होती सर्वेची, मात्र त्यानंतरचा एक मोठा फटका पाहायला मिळाला. शॉट चेंडूचा हा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये आणि जसं म्हटलं आपण त्या म्हटण्याप्रमाणेच हा सर्वेशने अल्पेश चौधरीचा विकेट घेतलाय. इससे अच्छा कमबॅक क्या हो सकता है. ज्याच्या विकेटची आवश्यकता होती ना तो विकेट मिळालाय. धावा 43 धावा धावफलकावर आहेत. उल्लेख आपण प्रत्येक चेंडू मागे धावांचा करतच असतो. जसं बंटीने उल्लेख केला की धावा किती झाल्या, 43 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यानंतर आपण टॉस देखील करू. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करेल या आयोजन कमिटीचं, ज्याने दिवस न पाहता रात्र न पाहता अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. सुंदर असा क्रीडांगण सजवलेलं आहे. मी तर म्हणेल की या मैदानासाठी ज्याने अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्यांची नावं आम्ही आवर्जून घेऊ मित्रांनो, जसं वेळ मिळेल तसं. कारण की सन्माननीय भरत पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. तब्बल 51,000 रुपये विशेष सहकार्य या स्पर्धेला लागलेलं आहे अध्यक्ष चषकासाठी. सन्माननीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर संपूर्ण जोशी फाउंडेशन जोशी 11 यांच्या वतीने साहेब जितकं आम्ही आभार व्यक्त करू तितकं कमी आहे. इथे रनआउटची संधी होती. धाव कंप्लीट आहे. सचिन पवारला स्ट्राईक मिळाली आहे. इथून मी म्हणेल येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर एखादा मोठा फटका 50+ धावा होऊ शकतात. त्याकरिता सचिन पवार यांना आपलं मनोधैर्य वाढवावं लागेल. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कमीत कमी म्हणेल 8 ते 10 धावा फार इम्पॉर्टंट धावा असतील. गोलंदाज तयारीमध्ये सर्वेश कमालीची गोलंदाजी पाहतोय. लेंथ लाईन भन्नाट वेग देखील आहे. खूप चांगला व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. चुकीचा चेंडू आहे. सचिन पवारला तुम्ही असा चेंडू टाकू शकणार नाहीये. त्याच्या बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय. सीमा रेखा पार. येतोय षटकार. बस आपण इथे करणार आहोत. तर आपण एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन पवार नाव संदीप पाटील साहेबांची इथे उपस्थिती पाहतो आपण मुख्य व्यासपीठावर. ओमसाई मोटरचे प्रोप्रायटर आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू आणि पवार पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानामध्ये पाहतोय. सर्वेच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहतोय आपण. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. स्लॉगर आहे. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू आहे आणि सचिन पवार पुन्हा एकदा तयारीमध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला होता मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. वेगाने थ्रो. रनआउटची संधी आहे आणि ते या पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केली. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तिसरे पंच चेक करतील तोपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये देखील वळणार आहोत आणि जसं निर्णय येईल चिकणे सर आपण टार्गेट पावण्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांचे शुभ असेल पुढील मॅचचा आपण टॉस करतोय. आदर्श शिक्षक प्रेमनाथजी नाईक साहेब तसेच जगदीश म्हात्रे साहेब तसेच आमचे सर्व तमाम पाहुणे आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सन्माननीय भरत पाटील साहेब आपल्या सोबत आहेत टॉस बॉक्समध्ये. 51,000 रुपये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष नक्कीच देणगी इथे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या स्पर्धेला स्वर्गीय सुंदराबाई गोविंद पाटील यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आणि त्या टॉस बॉक्समध्ये सर्व पाहुणे आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा खेळत आहेत. तुम्हाला टॉस या स्पर्धेच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे. एका बाजूला आयोजक जोशी फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला आपण जी स्पर्धा पाहतोय अध्यक्ष चषक असं आपण उल्लेख करायचा. आपण सर्व टीमचा कॉल आहे.
जोशी फाउंडेशन असा कॉल आहे आलेला आहे अध्यक्ष चषक. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. थोडीशी चर्चा करूया कॅप्टन सोबत. लक्षात घ्या ज्ञानेश्वर चिकणे सर, पुढील सर्व मॅचेस दोन्ही साईडून खेळवायचे आहेत. टॉस इथे जिंकलेला आहे तो म्हणजेच गंगामाता गोंदवली टीम संघाने. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेचा दिमागदार आयोजन जोशी 11 अर्थात जोशी फाउंडेशन या संघाचं आयोजन, त्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणणार? आयोजन चांगलं केलेलं आहे, मस्त आयोजन, अध्यक्ष चषकचं आयोजन मस्त केलेलं आहे. सुरुवातीला नाणेफेकी जिंकले, निर्णय काय? बॅटिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. टॉस जर सरवली टीम संघाने जिंकलं सर, निर्णय काय असतं? आम्ही पण बॅटिंग घेणार होतो. आता फिल्डिंग करायची आहे, काही हरकत नाही. चेसिंग देखील पहिल्या मॅचमध्ये बघितलं असेल, जोशी फाउंडेशन टीम संघाने अतिशय चांगली बॅटिंग करून त्या धावा चेस केल्या होत्या. सुरुवातीला गोलंदाजी करायची आहे, समोरच्या संघाला किती धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35-40च्या दरम्यान. सामना रंगत होईल का? जरूर जरूर साहेब. एक शेवटचा प्रश्न, मनोहर जोशी साहेब आणि जोशी फाउंडेशन यांचं आयोजन कसं वाटलं तुम्हाला? एकदम देखणं आयोजन आहे जोशी साहेबांनी केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला खेळण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी जोशी फाउंडेशन आणि जोशी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करून त्याचा आभार मानतो मी. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे. गंगामाता गोंदवली वन द टॉस, इलेक्ट्रिक बॅट अगेन्स्ट सरवली. तर आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आमचे कवी आणि अर्थातच अग्रिभूषण, आम्ही नेहमी प्रेमाने म्हणत असतो चिकणे सर, यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल कॉम्बॉक्समधून. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश भिवंडीकर. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधी गणपती गणराजाला करूया साष्टांग नमस्कार. आज रामनवमीचा महोत्सव आपण साजरा केला. प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना. काल आपण आपल्या माऊलींची यात्रा अगदी उत्साहात साजरी केली. एकविरा चरणी प्रार्थना. या भादवड गावची ग्रामदेवता गावदेवीच्या चरणी प्रार्थना. आणि हे मैदान ज्यांच्या नावानं ओळखले जाते, हिंदू जनमनातील जनमाणूस महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आज या दिवसाची आपण सुरुवात केलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सामना सुरू आहे सोनादेवी टेमघर वर्सेस स्वराज्य स्पोर्ट कशेली. आज बघा योगायोग 51 धावा सोनादेवी टेमघर संघाने केलेल्या आहेत आणि 51,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य या ठिकाणी दापोडा गावचे सन्माननीय उद्योगपती, ज्यांचं नवीन 40+ क्रिकेटवर अपार प्रेम आहे, जे नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे खरे तर सल्लागार आहेत, असे भरतजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही मानूया आपण आभार. आणि नुकतंच माहिती मिळते की सिनियर 40+ अर्थातच भिवंडीची पहिली संघटना सिनियर 40+चे सर्वांचे लाडके प्रदीप जोशी जे सचिव आहेत, त्यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल आणि मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज टॉवर फॅन जे आहेत त्यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट झालेले आहेत. साहेबांनी या स्पर्धेला खास करून मनोहर जोशी आणि हेमंत मुसाबाई या दोघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल वेळ काढून आपण या स्पर्धेची शोभा वाढवाल तीच आम्ही अपेक्षा करतो. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सो थँक्यू सो मच. गेम ऑन. गणपती बाप्पा मोरया. मदन पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन जबरदस्त पंच केलेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली होती सोनादेवी टेमघर संघाची चौकाराने आणि स्वराज्य कशेळी संघाची चौकाराने सुरुवात होते. योगायोग बघा, पद्मागरजी चौधरी यांचा संघ सोनादेवी टेमघर आणि संघटनेचे सन्माननीय सल्लागार देवानंदजी थळेसाहेब यांचा संघ स्वराज्य कशेळे आपण पाहतोय. बलाढ्य संघ, बलाढ्य लढत आणि ही लढत पाहताना तितकीच मजा येईल प्रेक्षकांना.
हे मात्र निश्चितच आहे, कारण रात्रीची ही रजनी क्रिकेटची जबरदस्त मांदी आली. यावेळी मात्र आउटसाइड एज अँड यस, अंपायरचं बोट आकाशात आणि पहिली विकेट मिळते मदनला. आणि गडाने दिघे साहेब एक तेरी एक मेरी. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बघा थोडा चेंडूचा स्पीड कमी केला होता. ऑफ स्टंपलाच दिशा होती. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडा सबमरीन राहिला चेंडू. त्यानंतर बॅटची एज घेऊन केव्हा यष्टीरक्षकाकडे गेला, मात्र ते फलंदाजालाही समजलं नाही. अंपायरला समजलं नाही. फलंदाज जेव्हा क्रीजमधून बाहेर निघाला आणि निश्चितच पंचांनी बोट आकाशात केलं. तारीफ करेन मी बॅट्समन दिनेशची, स्वतःहून त्याने क्रीज सोडली. दिस इज अ स्पोर्टमॅन स्पिरिट. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन दिनेश. 52 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर विकेट. कश्मकश सुरू आहे. रजनी क्रिकेट आपण पाहत आहेत. अध्यक्ष चषक 2026. टॉप एज, इथे मात्र चेंडू हवेत. यस, सचिन पवारची पॉवर आणि आणखी एक विकेट मिळते मदनला. कशेळी संघ हा राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा संघ आहे, हे मात्र विसरून चालता कामा नये. या संघामध्ये निलेश आहे अजून, या संघामध्ये जयेश आहे अजून. या संघाचा जर विचार केला तर साई खेळपट्टीवर खेळतोय अजून. दिनेश खेळतोय, सॉरी इथे थोडीशी आपण दुरुस्ती करूया. दिनेश खेळतोय, साई बाद झालेला आहे. क्षमस्व मदान ऑन हॅट्रिक. इथे मात्र पंच केलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. 2 क्षेत्ररक्षक मात्र नाही रोखू शकत. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार. खूप सुंदर फटका पंच केला होता. खरं तर आपटलेला चेंडू होता. खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता मदनने, मात्र खांद्याचा अतिरिक्त वापर करताना तो हे विसरला की चेंडू मी खूपच ऑफस्टमच्या बाहेर टाकतो. खूप वेळ होता फलंदाजाकडे. पंच केला, चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या धावपलकावर लागतीये 8. ड्राईव्ह केलेला आहे अगदी समोर. मिड ऑन वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तिथे इताडकर निश्चितच चांगले क्षेत्ररक्षण होते आणि सिंगल आलेली आहे. सिंगलने धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 9. 9 धावा धावपलकावर लागतायत मदन. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला फिरकी दिली होती. खरं तर वाईड लेगचा क्षेत्ररक्षक तिथे जीवाचं रान करतोय. मात्र संधी होती. धावबाद करण्याची संधी कुठे ना कुठे दडवली जाते. पहिलं षटक या इथे संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपलकावर 10 धावा लागलेले आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा जर विचार केला ना तर अजून 42 धावांची गरज आहे. सेम पोझिशन आपण जर बघितली तर पहिल्या डावाची सुरुवात केली होती सोनादेवी टेमघर संघाने, तेव्हाही 10 धावा केल्या होत्या. अगदी काटे की टक्कर, टिट फॉर टॅट असं म्हटलं जातंय. मित्रो, नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून जर विचार केला, ही 3री ऑफिशियल स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा झाली होती चाचणी स्पर्धा, त्यानंतर दमन चषक आणि आता मात्र अध्यक्ष साहेबांनी एक जबरदस्त आयोजन नियोजन त्यांना तेवढीच साथ मुसाभाई यांनी दिलेली आहे. आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचं काय म्हणावं. जोशी 11 भादवड ए आणि जोशी 11 भादवड बी या 2 संघांनी अपार मेहनत घेऊन ही 3री ऑफिशियल स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, जिचं नाव आहे अध्यक्ष चषक
26. जितू फुलोरे मात्र तिथे आता गोलंदाजीची सुरुवात करतील. एक चांगलं व्यक्तिमत्व जितू फुलोरे यांना मी अगदी जवळून ओळखतोय. रेग्युलर क्रिकेटपासून आणि जर म्हटलं तर 40+ क्रिकेट, त्यांचा चेहरा नेहमी असतो, मनात कधी क्लेश नसतो. मैत्रीचे संबंध जेव्हा त्यांच्याशी जोडले जातात अगदी ते मैत्रीचे संबंध तितक्याच चांगल्या पद्धतीने निभावत असतात असे जितू फुलोरे. यस, आता मात्र गोलंदाजीची सुरुवात करतील. 13वी स्पर्धा आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. एकूणच स्पर्धांचा विचार केला ना तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने अगदी विजयाचा ताज त्यांच्या डोक्यावर आहे. नंबर 1चा ताज स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाच्या. एक बकासूर आणि एक मथुर जोडी आहे दीपक मडवी आणि जितू गवळी यांची, आणि त्यांची कॅप्टन्सी करतोय निश्चितच विकास मुकादम. इस न्यू 40+ का ताज स्वयंभू स्पोर्ट पागाव के सर पे. पहिला चेंडू लाभ केलेला आहे जितू फुलोरेचा. चेंडू हवेत आहे, नाही थांबणार आहे चेंडू, हवेचा साथ मिळते आणि चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे षटकारासाठी. जबरदस्त फटका, अगदी मिडल ऑफ बॅट घेतला होता. थोडा काळ चेंडू हवेत होता. बॅटमन दिनेशच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू मात्र असं वाटलं होतं की झेल होतं की काय. हवेची भरपूर साथ मिळाली, चेंडू सीमारेच्या पलीकडे षटकारासाठी. यावेळी मात्र स्ट्रेट खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण मदन तिथे आहेत. सिंगल मिळेल निश्चितच. एकूणच 2012 साली या संघटनेला सुरुवात झाली. अगदी पहिला चेंडू पडला तेव्हापासून मोहनदादा भोईर आणि मी ज्ञानेश्वर चिकणे या संघटनेमध्ये समालोचन करतो. आज या संघटनेला जर विचार केला तर 2026 सुरू आहे. आमचे निश्चितच सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर यांची ही नेहमीच साथ लाभलेली आहे. फुलटॉस चेंडू, यावेळी मात्र येणार एज, मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल निश्चितच मिळली जाईल रणजित याच्या बॅटमधून. मात्र ही सिंगल ऋषीच्या बॅटमधून ही सिंगल, आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावर 18 होते 18. मोठे फटके मारावे लागतील, इथून गिअर बदलावे लागतील, कारण पहिल्या दुसऱ्या गिअरवर गाडी चालवून जमणार नाहीये. टॉप गिअरला गाडी टाकावी लागेल, तेव्हाच जी दिल्ली दूर आहे ती दिल्ली तुम्हाला गाठता येईल. कारण 52 धावांचं लक्ष, 24 चेंडू 52 धावांचं लक्ष आहे. क्या बात है, जबरदस्त फटका. Yes, this is a long six. And deliver. काय जबरदस्त फ्लो होता, काय जबरदस्त फोर्स केला होता, आणि अगदी मिडल ऑफ बॅट घेऊन चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या वरून पाठवून दिला होता. सरळ सीमारेषा पार षटकार. आर के पाटील स्टँड, यस, आणि त्या स्टँडला सलामी देणारा हा जबरदस्त षटकार बॅटमधून दिनेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चितच आशा अपेक्षा जिवंत आहेत. क्या बात आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ लॉंग ऑफवर जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर आहेत. असं पण तिथे जैसे ते परिस्थिती ठेवली असती पंचांनी. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 25. आता 27 ची गरज आहे. यस, फिर से एक बार कश्मकश सुरू. 13 चेंडू 27 धावा. मी म्हटलं होतं ना की स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिले हा संघ राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा संघ आहे, आणि ते त्यांनी खरं करून दाखवलेलं आहे. हे स्पिरिट आहे न्यू 40+ का. जितू फुलटॉस चेंडू, यावेळी मात्र चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. सिंगल तर निश्चितच मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव ही पूर्ण. यावेळी तिसरीचा प्रयत्न. काय घडलंय तिथे, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर पुन्हा एकदा इकडे तिकडे चोहीकडे गेला माधव कुणीकडे. आता मात्र पंच काय इशारा आहे,
2 धावा तर तशाही पूर्ण झालेल्या आहेत. चला पंच लवकर निर्णय द्या. येस इज गॉन. दिनेश पहिल्या चेंडूवर विकेट आलेली आहे, मोठी विकेट. समाधान असेल कॅप्टनच्या चेहऱ्यावर, कारण त्याने महेशला गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. नाजूक परिस्थिती आहे, 12 चेंडू 25 ची गरज असताना हे षटक खूप खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्याने महेशला पाचारण केलं. महेशने कॅप्टनच्या निश्चितच विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अल्पेश चौधरी यांचं मी खरोखरच कौतुक करेन. काय अंदाज बांधला त्यांनी. बराचसा चेंडू मूव झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु शेवटच्या क्षणी अतिशय सुंदर झेल. ये अल्पेश चौधरी का कमाल है. बैटिंग, बॉलिंग, फील्डिंग और विकेट कीपिंग. महेश आता मात्र जयेश खेळपट्टीवर आहे. ड्राईव्ह केलेला आहे ते मात्र आउटसाइड एज लागली. गली क्षेत्रामधून तिसऱ्या स्लीपवर जोपर्यंत चेंडू जाईल जयेशला खातं खोलण्याची संधी होती. जयेश आणि निलेश ही जोडी अशी आहे ना की दीपक मडवी आणि जितू गवळी यांची आठवण व्हावी. अगदी शेवटपर्यंत ही जोडी जर राहिली तर पराभव आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली यांच्यामध्ये अंतर खूप कमी असेल. 10 चेंडू 24 धावांची गरज. निलेश पाहतोय कुठे कुठे क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे.
नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय. आत्ता ज्यानं खातं खोललं जयेश पाटील. पहिला चेंडू मात्र मिस टाइम फटका. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ये कैच नहीं, आपने मैच छोड़ा है. सचिन पवार, यहाँ से अब उल्टी गिनती शायद आपकी शुरू हो सकती है, कारण निलेश याचा हा सुटलेला झेल तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. धावसंख्या धावपालकावर लागली 29. 9 चेंडू जिंकण्यासाठी आत्ता 23 धावांची गरज. यावेळी मात्र फ्लिक केलेला आहे. फुलटॉस चेंडू जातो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. पंचांच्या मागे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, निलेश आज सकाळी सकाळी कोणाचं तरी चांगल्या माणसाचं तोंड पाहून आलेलं आहे निश्चितच, कारण असे वारंवार जीवनदान त्याला मिळत आहेत. आणि निश्चितच एका चांगल्या खेळाडूला ना नशिबाची ही तितकी साथ हवी असते. निश्चितच संदेश पाटील, तुमच्याकडे नुसतं टॅलेंट आवश्यक नसतं, कारण त्या टॅलेंटला जर नशिबाची साथ असली ना तर सोने पे सुहागा. इथे निलेशला 30 साथ मिळते. या 2 धावाने धावसंख्या 31 झालेली आहे. स्लो चेंडू सोडला होता. लोअर फुल टॉस. फक्त 1 धाव. जयेश, काय कमालीची गोलंदाजी केली महेशने. मी तारीफ करेन महेशची, कारण हे अतिशय चांगलं षटक टाकलेलं आतापर्यंत त्याने. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. 7 चेंडू 20 धावांची गरज. धावसंख्या धावपालकावर लागली आहे ती 32. 7 चेंडू 20 ची गरज. समोर निलेश. ह्यावेळी ओ माय गॉड, स्विंग अँड मिस. शपल क्रॉस झाले होते. अगदी इंचाचं मी तर म्हणेन की अंतर नव्हतं स्टम आणि बॉलमध्ये. सुपर सुपर. या गोलंदाजीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव महेश. महेश चव्हाण, काय जबरदस्त गोलंदाजी केली. स्टार प्लेयर दोन्ही संघामध्ये आहेत, मात्र स्टार असून चालता कामा नये. इथे तुमचे स्टार दाखवावे लागतील. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. कमालीची कमालीची गोलंदाजी महेशकडून. आपलं स्वतःचं मैदान किंवा स्वतःच्या म्हणजे अंगणात आपण खेळतो ना, तेव्हा खरं तर 100 हत्तींचं बळ आपल्या अंगामध्ये येतं. टेमघरसाठी होम ग्राउंड. आणि जर विचार केला ना, स्वराज्य कळशेळी संघाकडून ही अपेक्षा नव्हती. 12 चेंडू 25 ची गरज असताना महेशच्या समोर जयेश पाटील आणि निलेशने जी फलंदाजी केली ती खरं तर त्यांच्या नावारूपाला साजेशी फलंदाजी नाही आहे. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही तो सामना मला आठवतो. त्या सामन्यामध्ये गुरुविरुद्ध तब्बल 32 धावा ठोकल्या होत्या जयेश पाटीलने. चला चला, पाणी तुम्हाला खरं तर दुसऱ्या ओव्हरलाच घ्यायचं होतं. ठीक आहे, जाऊ दे पाणी कधी पण, कारण गरमी आहे. आपली गरमी आपण खेळपट्टीवर दाखवू शकतो, परंतु शरीर थकलं ना ती गरमी कुठेही दाखवू शकत नाही. येस, जगदीश भोईर काहीतरी सूचना घेऊन आलेले आहेत. येस, बघा असं मोठं मन लागतं मित्रांनो. तुम्ही 12वे बसा, 13वे बसा, आपल्या गावचा संघ जिंकतोय, माझा संघ जिंकतोय, मी ज्या संघामध्ये आहे तो संघ जिंकतोय, ही भावना खूप मोठी असते. ही भावना खरं तर तुमच्या मनाची उर्मी वाढवणारी असते, तुमच्या संघाची उर्मी वाढवणारी असते. हॅट्स ऑफ जगदीशजी. 6 चेंडू 20 धावांची गरज. आणि संदेश पाटील खरं तर त्यांचं घरचं मैदान आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या खेळपट्टीवर या मैदानात कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. ऑल टार्गेट इज अनसेफ. 110 धावा याच मैदानावर चेस झालेले आहेत, असा इतिहास है. बट वो साल दूसरा था, ये साल दूसरा है. वो गेंदबाज दूसरे थे, अब ये गेंदबाज दूसरे हैं. अब आए असली गेंदबाज अल्पेश चौधरी, डायमंड ऑफ भिवंडी. अब इस डायमंड को अपनी चमक बिखेरनी होगी इस मैदान में. 6 चेंडू 20 धावांची गरज. समोर जयेश पाटील. आयवा झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. मुसाभाई यांच्याकडून ही ग्रेट ऑफर. आणि पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा
अंपायर गणेश पाटील. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट मॅन फ्रॉम पिंपलगार. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 33. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. शॉर्ट थर्ड मॅने, शॉर्ट गली. त्यानंतर आपण जर बघितलं कव्हर लॉंग ऑफ. पॉइंट आणि कव्हर पूर्णपणे खाली ठेवलेलं आहे. इथे निश्चितच आय थिंक लेग स्टंपच्या किंचित बाहेर गोलंदाजी होण्याचे आसार आहेत. फुल टॉस आहे इथे मात्र खेळून काढलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. मदन चौधरी तिथे चेंडू जाऊ देणार नाहीयेत. सिंगल आली. आता मात्र 5 चेंडू 18ची गरज. निलेश माधवी जयेश पाटील ही जोडी खेळपट्टीवर. समोर अल्पेश चौधरी. असं क्रिकेट कुठं पाहायला मिळतंय संदेश पाटील. असं क्वालिटी क्रिकेट, अशी क्वालिटी लढत, टफ एन्काउंटर 40+ क्रिकेटमध्ये कुठं पाहायला मिळते तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतंय. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर. ये बचने का तरीका नहीं है. इस बार गेंद को फिर से एक बार वाइड बॉल करार देते हुए अंपायर गणेश पाटील. आता धावसंख्या धावफलकावर लागतीये 35. 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. काहीही घडू शकतं. हे क्रिकेट आहे. दिस इज द क्रिकेट ऑफ न्यू 40+. क्वालिटी क्रिकेट. अल्पेश यावेळी पुन्हा एकदा सोडून देण्यात आलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वारंवार टाकतायत अल्पेश चौधरी. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. विशाल किती वाईट आले या षटकामध्ये आतापर्यंत? 3 चेंडू वाईट अल्पेश चौधरी कडून या खेळपट्टीवर, या मैदानात प्रेक्षकांना बिलकुल अपेक्षा नव्हती. घरचा तो घरचा, मात्र इथे घरचा तोडा करतोय खर्चा, धावांचा खर्चा. ह्या क्या बात आहे. आता मात्र लाईन आणि लेंथ वर आलेले आहेत. काय घडलंय तिथे. यस, आणि पंचांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे फलंदाज बाद. किंचितशी आय थिंक एज लागली. विकेट किपर बघा अगदी निश्चितच जोशात होते, कॉन्फिडन्स होता विकेट किपर पवार यांना. यस, आणि पंचांनी इथे बाद ठरवलेले निलेश मधवीला. धावसंख्या धावफलकावर 36. मोठी विकेट निलेशची. निलेश थोडा नाराज आहे, थोडा निश्चितच असमाधानी आहे, परंतु त्याने पंचांच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. 40+ क्रिकेट आपण खेळतोय, मात्र कुठे ना कुठे क्रिकेटमध्ये शिस्त हवी असते, स्पोर्टमॅन स्पिरिट हवी असते. आणि निश्चितच मी तर म्हणेन प्रत्येक खेळाडूने स्पोर्टमॅन स्पिरिट ठेवणं खूप गरजेचं आहे. अध्यक्ष चषक खेळताय मित्रांनो, आपल्या संघटनेचं सर्वोच्च व्यक्तिमत्व अध्यक्ष यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, आणि या अध्यक्षांच्या नावाने असलेल्या स्पर्धेचा मान, पंचांच्या निर्णयाचा मान ठेवणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. सोबेल जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. धावसंख्या 36 लागलेली आहे. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत 4 चेंडूमध्ये 16 धावा. लेफ्टी बॅट्समन सर्वेश खेळपट्टीवर. त्याची स्ट्रॅटर्जी काय असेल? जयेशला स्वतः स्ट्राईक द्यायची की स्वतः प्रयत्न करायचे, त्याच्या डोक्यात काय असेल हा प्रेक्षकांनाही प्रश्न पडलेला आहे. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेले पुन्हा एकदा बघूया आपण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं गेलेले. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओ माय गॉड, मिड विकेट, लॉंग ऑन, फुल पॅक आहे, ऑन साईड, शॉर्ट थर्ड आहे. आता मात्र शॉर्ट पॉइंट थोडा गलीकडे चुकलेला आहे. त्यानंतर डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ नाहीये. यस, लॉंग ऑफ नाहीये. मदन चौधरी. 4 चेंडू 16 धावांची गरज. इथून निश्चितच 2 चेंडू तरी चांगले टाकावे लागतील. अगोदरच आपण बघितलं 3 वाईट फेकलेले आहेत.
अल्पेशने. यावेळी मात्र पाहतोय आपण चेंडू बॅटवर येत नाहीये, बॅटवर येत नाहीये. जसं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे तशी गोलंदाजी, कारण त्याला माहीत आहे की प्रयत्न करेल डावकुरा फलंदाज ऑन साईडला. आता 3 मध्ये करायचे आहेत 16. 3 चेंडू 16 धावा. यष्ट्यान मागून पवार सांगतायत की शांत राहा, शांत राहा, डोकं शांत ठेवा. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, गती थोडी कमी केलेली आहे. आपल्या बोटांची जादू दाखवतोय अल्पेश चौधरी. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर, घरच्या खेळपट्टीवर प्रेक्षकांना निराश करत नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न, मात्र इथे स्वराज्य कशेळी या संघाने मी तर म्हणेन की निश्चितच नांगी टाकलेली आहे पहिल्या सामन्यामध्ये. पण बघा त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी ज्या चुका केल्या, तीन वेळा 3 चौकार घालवले. एक साईने, एक रणजित आणि एक दिनेश, यांच्याकडून जे चौकार गेले ना ते खरं तर चौकार मार्जिन ऑफ एरर या सामन्याचे राहिले. फिल्डिंग तुमची खूप महत्त्वाची असते. क्रिकेटची मॅच खेळताना बॅटिंग बॉलिंग तितकंच महत्त्वाचं. क्षेत्ररक्षण, शेवटचा चेंडू पुल केलेला आहे. यावेळी मात्र चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मात्र या इथे सोनादेवी टेमगर हा संघ ठरतो विजयी. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. 2 घरचे